गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे नवीन दिवस, नवीन पहाट. तुम्हाला थंबनेल टायटल बघून समजून गेलं असेल काय होणार आहे, कुठं जातो आम्ही. सो लेट्स गो मुंबई. तिकडंच भेटू आता, ठीक आहे. इकडं काही जास्त बोलायला नाही, कारण की तिकडं दाखवायला भरपूर आहे की यूट्यूबचा इव्हेंट आहे, ठीक आहे. त्याच्यात काय काय होणार आहे ते तिथं गेल्यावरती समजेलच. पण थँक्स टू यूट्यूब की एका वर्षात दुसऱ्यांदा आपल्याला परत गुगल ऑफिस मुंबईला जायची संधी भेटते. तर चला आमच्यासोबत. वेलकम टू अटल सेतू. बाय द वे, हे अनएक्सपेक्टेड होतं ॲक्च्युली. ते गुगल मॅपने रिडायरेक्ट करून दिलं म्हणून आम्ही इकडे येऊन गेलो. आणि आय कॅन से प्राऊडली की इतकं भारी वाटतंय ना. म्हणजे असं वाटत नाही की असं बोलायला नको, बट अतिशयोक्तीसारखंच आहे की असं वाटत नाही की आपण इंडियामध्ये एवढं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं भारी होऊन चाललं आहे. समोर आता आय डोंट नो व्हिजिबिलिटी तेवढी नाही आहे म्हणून दिसत नाही, पण समोर असं सगळ्या स्काय स्कॅपर्स दिसत आहेत, सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसत आहेत मुंबईच्या. आणि त्याच्यातनं हा रोडमध्ये चालला आहे व्ह्यू. आता जे लोकांनी अटल सेतूवर ड्राईव्ह केले ना त्यांना समजतंय की मला काय म्हणायचं आहे. पण जर तुम्ही नाही आलात अजून तर एकदा नक्की या. इट्स अमेझिंग. नितीन गडकरी साहेब एक नंबर काम केलं. बाकीच्यांचं आपल्याला माहित नाही, पण नितीन गडकरी एक नंबर काम करताय. इन्फ्रास्ट्रक्चर बाप डेव्हलप केलं एकदम नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. ऑल डन, इव्हेंट इज डन. झाला इव्हेंट. निघालो आता इकडनं. आता वाजलेत एक्झॅक्ट 6 वाजलेत, ठीक आहे. मुंबईमध्ये कुठेही गाडी पार्क करू नका, चांगलाच जब्बू बसतो. मला माहित नव्हतं इकडं नो पार्किंग आहे. आणि जॅमर लावून चालले गेले, पण ठीक आहे काढून घेतो जॅमर. जो काही फाईन होता तो भरला. आता निघालोय आपण डायरेक्ट आता घरी जाऊन भेटू, ठीक आहे. ओके. तर आम्ही जेव्हा जात होतो ना, तर दीपकला मी बोललो होतो की तू काल रात्री खूप झोपला, माझी झोप नाही झाली त्याच्यामुळे. तर तो मला बोलला की चॅलेंज आहे म्हणे, मी घोरतच नाही. आणि जर घोरत असेल तर माझा व्हिडिओ बनवून टाका म्हणे. बघा तो काय करतो. आला का आवाज? आवाज आला असेल तर कमेंट करून सांगा. आणि दीपक बघतोय ना, सबूत, ठीक आहे. चलो फायनली घर पोचलो. 11 वाजलेत. आणि बघा आमचं कार्टून नेटवर्क फुल ऑन एनर्जी. आता दिसते फुल ऑन एनर्जी. पण सकाळी जेव्हा मी निघत होतो तिची तब्येत बरी नव्हती. मग माझं असं मन खूप डायशीट गेलं होतं की जाऊ की नको जाऊ. बट लकीली आई बाबा आलेलेच होते इथं. तर बाबा बोलले, आई बोलली, पिऊ पण बोलली की तू जाऊ नये, इव्हेंट मिस नको करू. तिला थोडं आहे ना ॲक्च्युली व्हायरल होतं, ताप होता. काय झालं होतं छोनी तुला? छोनी काय झालं होतं? ताप आला होता. हां, छोनीला थोडा ताप आला होता. आता तिला मेडिसिन वगैरे दिलं, ऑल गुड. मी आलो आत्ता तर थोडी अशी एकदम चेहकायला लागली ती. फोन करून कशा म्हणत होती, पापा पापा. छोनी डान्स करून दाखव मला. 1 2 3 गो. हॉप लिटल बनी हॉप हॉप हॉप, हॉप लिटल बनी हॉप हॉप हॉप, हॉप लिटल बनी हॉप हॉप हॉप, हॉप हॉप हॉप. वाव, आडू आडू आडू. इकडे आहे सगळा पसारा आहे, इग्नोर करा. आत्ता आणलंय मी. ओ बाई चलो, एनर्जी नाही आहे. उद्या आपण भेटू, ठीक आहे. कारण की फुल ड्राईव्ह केली मी मुंबईहून इथपर्यंत पुण्यापर्यंत. कारण की दीपक दमला होता आणि त्याला मॅच पण बघायची होती. हो, हे आणलं. हा कर छोनी. हा कशा आहे? हा. ओ दीदीची मुंडकी उडवून दिली तू. दीदीला शुंगवते. हा, दीदी स्मेल करून सांग कशा आहे दीदी. मला देते. थँक्यू. पापाला किशी दे. छोनी पापाला किशी दे. थँक्यू. तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल होतं. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय केलं.
अरे तुम्ही एवढा सपोर्ट करतात, एवढं प्रेम करतात, तेवढे आमचे व्लॉग्स बघतात, एवढे छान छान कमेंट्स करतात. आता केली ना तुम्ही, आणि सबस्क्राईब तुम्ही खूप आधीच करून दिलंय, कारण की तुम्हाला ते सबस्क्राईब वाला बटन लाल मध्ये दिसत नाही. बरोबर ना? बरोबर ना? केलंय ना सबस्क्राईब मग. आणि आता या व्हिडिओला तुम्ही लाईक पण करून दिलाय आणि कमेंट पण करून दिली तुम्ही की दादा कीप इट अप, कीप डुईंग दिस, वी आर ऑलवेज विथ यू, फुल सपोर्ट दादा. असं तुम्ही करतात म्हणून तर आपल्याला या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज भेटत राहतात. सो थँक्यू सो मच. तुमचं सगळं प्रेम सपोर्ट सर आखोपर असाच प्रेम सपोर्ट कायम असू द्या. असेच फ्युचरचे सगळे इव्हेंट्स आपण अटेंड करत राहू. गुड नाईट. आपण भेटूया सकाळी. ठीक आहे, बाय. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि मला थोडं सांगायचं आहे की एक वडील होणं किती मस्त गोष्ट असते, किती मजा असते त्याच्यात. आपल्या मुलीसाठी एक वडील काही करू शकतात. जसं की दिसतंय स्नोईला असं लावून बघायचं होतं. सो म्हटलं लाव. ते लावल्यानंतर ती खूप खुश झाली आणि ती खुश झाली म्हणजे मी खुश झालो. सो हां, वडिलांचं प्रेम आपल्या मुलीसाठी वेगळंच राहतं. सो आय थिंक ते एक वडील झाल्यानंतरच कळतं. म्हणून ते म्हणतात ना की बापाची किंमत बाप झाल्यानंतरच कळते. सो दॅट्स ट्रू. चला आता स्नोई नाश्ता वगैरे करते. मी पण जातो, आंघोळ करतो. माझं ऑफिस वगैरे, पिऊ गेली ऑफिसला. आज मी घरून आहे. तर बघूया आज आपल्याला प्रॅक्टिस पण करायची होते की नाही, विल लेट यू नो. आणि कसं दिसतंय माझं हेअर क्लिप्स नक्की सांगा. बाय. हॅलो, 6 वाजलेत. ऑफिसची कामं बिमं संपली. जस्ट लॉग आउट केलं. ओके, चिवी चिवी चालू आहे. नानी तेरी मोरनी को मोर ले गए. नानी गेली घरी, मोर घेऊन गेला नानीला. हा कुठे? हे काय नवीन शब्द आता? चिकन. चिकन चिकन. अच्छा, हे चिकन आहे. नाही, गोट आहे आता. शेप. बाबा करून दे ताईला बेटा. बघ तर, शीप. हो शीप शीप. आम्ही असे थोडे ॲनिमल्स वाले. बाय बाय ताई. शीप. आम्ही तसे थोडे ॲनिमल्स वाले व्हिडिओ लावून देतो. हो बेटा, बेबाप नाही, शिप आहे. शिप. काय शिप? शिप कशी करते? बुबू बुबू. काय ग बेबी, काढायचंच आहे तिला. किती छान रेडी केलं होतं मामाने. मामाला वाटलं अर्धा एक तास तरी ठेवेल. हे बघा, एक नंबरची नाटकी. बघ हे बघ. आणि परवाच्या दिवशी असं होत होतं की ती हातामधनं काढायला तयार नव्हती आणि आज तिला हातामध्ये घालायचं नाही. ते नाही निघत बेबी. फुल नाटक आहे. तू ओरडते. नाही हाताला लागेल बेबी. थांबा, तिला जरा शांत करून आपण भेटूया. चला चूचू बाबू चूचू. छोनी कुठे चाललं छोनी? अरे तर आता वाजले 6:45. हे बघा, कारण की माझी सावित्री सकाळी 9 वाजेला ऑफिसला चालली गेली आणि मी हा बाय द वे आज वट पौर्णिमा आहे. मे बी आवर व्लॉग लेट येईल, पण सकाळी ही 9ला चालली जाते. मी आज नेमका लेट उठलो कारण की काल मुंबईहून आलो. मी आज बऱ्यापैकी माझी झोपच नव्हती झाली, खूप दमलो होतो. तर मी लेट उठलो. मग मॅडमांना जायचं होतं. सो असं थोडं मॅनेज करायला पाहिजे. आय फील जे इम्पॉर्टंट आहे की तिने उपवास केला. मी तिला नाही सांगत होतो कारण की तिला मायग्रेन ट्रिगर होतं. तर ती उपाशी राहिली तरी तिने उपवास केला. ऑफिस संपून आले. मी माझं ऑफिस संपवलं ना, आता आम्ही आमच्या हिशोबाने चाललो. चल 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 चलो चलो चल. हे बघा, ए चली 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 चली. ओके, तर बस मगाशी मी तेच सांगत होतो की आपली सवलत बघा, तुम्हाला काय जमतंय ते बघा, ते इम्पॉर्टंट आहे. आणि फिलिंग्स, आय थिंक दोज आर लाईक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. जर तुमचं मनात तुम्ही नवऱ्याला शिव्या घालतायत आणि उपवास करतायत तर त्याला काय अर्थ नाही. नवऱ्याबद्दल प्रेम असू द्या, सेम नवऱ्यांचं पण बायकांसाठी असायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. चला निघूया, खूप ज्ञान होऊन गेलं. पटकन पूजा होऊन गेली कारण की गर्दीच नव्हती इथं. तर मी पिऊला विचारत होतो की दरवर्षी
का लेट होतं, एवढा वेळ का लागायचा, तर गर्दी असायची. आणि दुसरी गोष्ट पूजा झाल्यावरती बायका एकमेकांना काय ते हळद कुंकू करतात, काहीतरी देतात आणि मग बसून सगळ्या काय करतात, गप्पा मारतात. गप्पा मारतात. येल्लो कोण येल्लो घातलंय, कोण घातलं येल्लो, स्नोई ने. ओ पिंगू पिंगू पिंगू, तिचा पिंगू आणि ती. चला हागी हागी पिंगूला हागी. शोनिकाच्या मम्माला दे, मम्माला दे. पापाला थँक्यू. चलो घरी भेटू आता. Big smile. Pledge, pledge. काय ग? ओके, 12:15 वाजून गेले. पिऊ आणि स्नोई झोपून गेले. मला रिअलाइज झालं की यार लेट्स एंड दिस व्लॉग. सो थँक्यू सो मच. मेन मुद्दा जो होता मला सांगायचं होतं की वट सावित्री पौर्णिमा जेव्हा मी साजरा केली आहे, आपले सगळे सण फेस्टिवल सगळे साजरे करा, पण ते साजरे करण्यासोबत त्याचं मागचं ते महत्त्व आपल्याला माहितीच आहे, पण नवरा बायकोमध्ये जे प्रेम वाढायला पाहिजे त्या सण साजरा करण्यासोबत त्याच्यावर जास्त भर द्या. तुमच्यातलं नातं स्ट्रॉंग करा, एकमेकांवरचा विश्वास स्ट्रॉंग करा, एकमेकांबद्दलचा आदर प्रेम जास्त स्ट्रॉंग करा. ते स्ट्रॉंग झालं की सगळंच खूप सार्थक वाटेल. ठीक आहे, बस हेच मेन आहे आय गेस. त्याच्यावर जास्त भर द्या. आणि आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये ॲक्च्युली आता आहे ना, आता विकेंडची सुरुवात होणार आहे, तर आता हे 2 दिवस, पुढचे 2 दिवस, एक तर मला माझी शॉपिंग करायची आणि दुसरं म्हणजे डान्स प्रॅक्टिस होतच नाही आमची, झालीच नाही आहे. आत्ताच स्नोई अजून झोपली नाही ॲक्च्युली, पियूष झोपवतच आहे. होपफुली हे 2 दिवस जेव्हा स्नोई दुपारी झोपेल तेव्हा मला वेळ भेटेल. सो विल डू द डान्स प्रॅक्टिस इफ पॉसिबल, कारण की शेवटचा विकेंड आहे, याच्यानंतर चान्स नाही भेटणार. सो लेट्स ब्रिंग इट ऑन. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. आणि हो, आई पण येणार आहे लवकरच, सो मजा येईल. ठीक आहे, पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया लवकरच. टेक केअर, बाय बाय.